दिल्ली येथे लालकोट किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारानंतर संपूर्ण राज्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील सुरक्षा यंत्रणा तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्रीपासूनच पंढरपूरमध्ये संपूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली होती। त्यानंतर आज सकाळी जर आपण बघितलं तर विठ्ठल मंदिरामध्ये पूर्णपणे सुरक्षा यंत्रणा तैनात केली आपल्याला पाहायला मिळत होती। विठ्ठल मंदिरात येणारा प्रत्येक भाविकाला संपूर्णपणे चेक करून आतमध्ये प्रवेश दिला जातो। आता आपण बघू शकतो की पीडीएस पथक देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळते। डॉगच्या साह्याने संपूर्ण विठ्ठल मंदिर चेक केलं जातं। आपण बघू शकतो विठ्ठलाच्या गाभाऱ्यात देखील या डॉगच्या साह्याने संपूर्णपणे चेकिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळते। बीडीडीएस पथक दिवसातून प्रत्येक तासाला अशा पद्धतीचं विठ्ठल मंदिर चेक केलं जाणार सांगण्यात येत आहे। आपल्याबरोबर बीडीएस पथकाचे प्रमुख काय सांगतात, कशा पद्धतीने चेकिंग सुरू आहे? सध्या काल झालेल्या दिल्ली येथील बॉम्बस्फोटाच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण बीडीडीएस पथक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। त्या अनुषंगाने मंदिर परिसर असेल, रेल्वे स्टेशन असेल, वाळवंटाचा भाग असेल, दर्शन लाईन असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी 2 तासाला कंटिन्यू चेकिंग तपासणी चालू आहे। यामध्ये इक्विपमेंट व डॉगच्या मदतीने ही तपासणी केली जात आहे। कोणकोणते इक्विपमेंट आपण वापरतो तपासलेले? बीडीडीएस मध्ये MO8 असेल, HHMD असेल व डॉग असेल, ह्या इक्विपमेंटच्या मदतीने आम्ही संपूर्ण तपासणी करीत आहे। आपण बघितलं असेल की काल जो बॉम्बस्फोटाची घटना घडली होती त्यानंतर पोलीस यंत्रणा संपूर्णपणे तैनात करण्यात आलेला पाहायला मिळते। बीडीएस पथकाच्या सहाय्यातून आज पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं वाळवंट असेल, बसस्थानक असेल, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर असेल, संपूर्ण परिसराची पाहणी केली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक 2 तासाला अशा पद्धतीने आता चेकिंग केलं जाण्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश रवी लगेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।